हँड्स अप डॉन. तुझा खेळ संपला. हे घबरे सतत येतात खेळ संपला. ते DSP का इकडे त्याका माहिती आहे सगळा. DSP कधीच वर गेलाय. कसा गेला? चकमकीत. हा? पाठीत चकमक आली आणि गेला. आता तुझा खेळ संपला. आईला गेलो वरती माझी हा? वाट लावून गेलो. तू कोणस? मी वरदान. कसला, कांद्याचा की बटाट्याचा? काय? त्या बारदान. ए डॉन, चल ती डायरी माझ्याकडे दे. थांब देते. हे घे. ज्याला द्यायची होती तो वर गेला. मी काय करू? तू तरी काहीतरी लिहायच्यात. हे घे. डायरीला हात लावाल तर डायरेक्ट वर चाल. वरदान, तुझा शेवट मी लिहिणार आहे, समझे? अरे ना शेवट लिहिणार काय? अरे नीट बघा ना, डोक्यात बिकत मारला. तो माझा शिकार आहे. हा? मी त्याला संपवणार आहे. का? कारण तू माझ्या रमेशला मारलंस. मी तुला मारून टाकीन. त्याच्या अगोदर मला मारायला लागेल. ओके. अरे हिला का मारलंस? मला त्याचे डायलॉग सहन होत नव्हते. काय करशील आता डॉन? वरदान, तुझा खेळ संपला वरदान. पोलीस म्हणून तू पोलिसांना फसवतास. उचल ले जाओ इसको. चल आता पाळणा घरात. नको पाळणा घरात नको. अरे पाळणा घरात. चल एक मिनिट. आता तू गेलास, संपलास तू. एक मिनिट. तो खरा डॉन नाहीये. वंश काय बोलताय तुम्ही? हे वंश खरोखर तो खरा डॉन नाहीये. कशावरनं तो खरा डॉन नाहीये? कारण खऱ्या डॉनच्या तळहातावरती तीळ होता आणि याच्या तळहातावर चुना आहे. चुना. नशीब वाचलास. फुकट बळी गेला असतास नाही तर. ठीक आहे, ती डायरी कुठं आहे? इथं हाय. बरं झालं ही डायरी सापडली. पण या डायरीत आहे तरी काय? महतरमा, मी असं ऐकलंय की ही डायरी ज्याच्याकडे असेल तो डॉन बनणार. आयो, मला नको ही डायरी. मला वरदानला संपवायचं होतं, मी संपवलं. आता तुम्ही तुमची लफडी निस्तरा. मी चाललो आईच्या गावात. हे घे. चल. ही डायरी ज्याच्याकडे असणार तोच डॉन होणार. म्हणजे मी डॉन होणार. ए मांजरे, उठ. जा, तुझा रोल संपला. चल. रिॲक्शन पण न देता गेली मांजर. वाचू दे डॉनच्या डायरीत काय लिहिलंय. दूधवाला 600, पेपरवाला 400, अंडीवाला 360, पानपट्टी 400, मोबाईल रिचार्ज 200, इस्त्रीवाला 300, ढमाले काकूंचे 1200 आणि जो डॉन होईल त्याला खालील उधारी द्यावी लागल. आणि कोंबड्या आय लव्ह यू कुकुच कुकू. कोंबडा आय लव्ह यू. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम
आपल्या तुकरटवाडीतून ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या भारत दौरा. हे कोण आहेत? माझं कुंकू. कुंकवाचा करंडा पण मोठा असतो याच्यापेक्षा. तुम्ही सर आपण कुठले? कोल्हापूरचा. डंबेल्स. हा डंबेल्स पण कोल्हापूरचे मोठे असतात. ही तुम्ही एवढीच कसं काय मिस्टर असून पण? मी मोठाच आहे मग पण हिच्या पुढं सगळे एवढेच दिसतात. बरोबरच आहे त्याचं, कारण का मुळात जुईचा आणि फिटनेसचा काहीही संबंध नाही. आहे फिटनेसचा संबंध आहे, कळलं का ए वेळे? वेडे नाही, शहाणे. या वेळेला पंच आणि आवाज दोन्ही जमलाय. वा 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 जमलं. बारीक होण्यासाठी ना डिप्स करावे लागतात. ए मी रोज 50-60 डिप्स करते. काय? आत्ताच्या आता बघायचंय तुला? हो दाखवत. थांब. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अगं बास, अगं किती खातेस? नको खाऊस ग, अशाने साखर वाढते. काही नाही वाढत. इतकी वर्ष मी गोड खाते, डब्यातली साखर आहे तशीच आहे. हसा हसा आता हसा. काय प्रॉब्लेम आहे हसायला? कसं आहे ना, तुला सिरियसली जर बारीक व्हायचं असेल ना तर पंचकर्मा वगैरे कर. एवढी वर्ष पंच करूनच कर्म करतोय मी. हसा हसा. आता हसा. एक मिनिट प्लीज, भांडणं नको. मला काहीतरी महत्वाचं सांगायचं. 1 मिनिट तू ऐक. बर सांगा. चला जेजुरीला असू दे असू दे, ते माहिती आहे जाऊ. बहिणी. ते आपण परफॉर्मन्स नंतर घेऊ. परफॉर्मन्स नंतर घेऊ. ठीक आहे. तर आता आपण आमंत्रित करूया पुढच्या जोडीला. खर तर जी मराठीवर एक मालिका आपण पाहतोय सध्या, जागो मोहन प्यारे, आणि त्या मालिकेतल्या त्या जोडीला बोलूया. जोरदार टाळ्या अतुलजी आणि सुप्रियाजी यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. या सर नमस्कार. फार दूर ठेवता यार शूटिंग तुम्ही. मेरा रोड वगैरे काय किती दूर आहे? दादरला ठेवा दादरला. दादरला नाही, दादरला स्टुडिओ नाही ना सर. आहे ना कुठला? मेडोना अपार्टमेंट. तिथं कुठला स्टुडिओ आहे? स्टुडिओ नाही, माझं घर आहे तिथं ठेवायचं शूटिंग. फार दूर पडतं यार. बरं एनिवे किती वेळ आहे अजून? नाही आहे बराच वेळ आहे सर. पण मी तुमचं जोडीनं नाव घेतलं, तुम्ही एकटेच कसं काय आला सर? अरे नको ना, कशाला उगाच त्याला आता. आहे तर पटपट करा ना, निघूया ना पटकन. चल बोलूया सुप्रियाजी यांना. वहिनी ते काहीतरी विसरलं होतं तुमचं असं मागं. तुम्ही सतत मला सांगत आता विचारा ते. फसवला या माणसाने मला, फसवला. मला सांगितलं होतं मास्टर आहे ते, मास्टर. हो बरोबर आहे. टेलरिंग मधले मास्टर आहे ते. टेलरिंग आहे. एकीने चुडीदार शिवायला सांगितलं होतं, चुडीदार. यांनी अख्ख्या ड्रेसला बांगड्या लावल्या. का?